जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष सिरीजमध्ये आजचा जिल्हा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 15,643 चौरस किलोमीटर आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. कुठले ते एक एक पाहूयात. पुणे शहर, पुरंदर, आंबेगाव, इंदापूर, बारामती, भोर, हवेली, खेड, जुन्नर, शिरूर, दौंड, वेल्हे, मुळशी आणि मावळ. पुणे जिल्ह्याच्या सीमा ह्या कोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या गेलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. पुण्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची भली मोठी पर्वतरांग आहे. उत्तर आणि पूर्वेला अहमदनगर हा जिल्हा आहे. आग्नेयेला सोलापूर आहे तर दक्षिणेला सातारा हा जिल्हा आहे. पश्चिमेला रायगड आणि वायव्येला ठाणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यातनं कोणत्या प्रमुख नद्या वाहतात तर भीमा ही सगळ्यात महत्त्वाची नदी पुण्यातनं वाहते. तसंच भीमेच्या उपनद्या इंद्रायणी, घोड आणि मुळा मुठा, नीरा याही नद्या आहेत. शिवाय कर्हा, कुकडी, मीना, वेळवंडी, अंबी आणि मोसी या सुद्धा नद्या पुण्यातनंच वाहतात. पुण्यामध्ये प्रमुख पिकं कुठली कुठली आहेत तर खरीप हंगामात बाजरी आणि तांदूळ ही प्रमुख पिकं आहेत. तर रब्बी हंगामात गहू, हरभरा, आंबेमोहोर तांदूळ आणि ऊस. याशिवाय आंबेगाव, खेड, जुन्नर, हवेली इथला भाजीपाला आणि दौंड ह्या ठिकाणची फुलांची शेती प्रसिद्ध आहे. पुण्यातली महत्त्वाची स्थळं कुठली आहेत तर पुणे हे ठिकाण एकेकाळी पेशव्यांची राजधानी म्हणून प्रसिद्ध होतं. पुणे हे शहर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक केंद्रही मानलं जातं. शिवाय पुण्यालाच विद्येचं माहेरघर म्हणजेच पूर्वेकडील ऑक्सफर्ड असं सुद्धा म्हणतात. आगा खान पॅलेस जिथं गांधीजींना कैदेत ठेवलेलं होतं आणि जिथं कस्तुरबा गांधींचा मृत्यू झालेला होता ते सुद्धा तो आगा खान पॅलेसही पुण्यातच आहे. पुण्यामध्ये फार महत्त्वाचे किल्ले सुद्धा आहेत बरं का, ज्यामध्ये सिंहगड, शिवनेरी, तोरणागड, राजगड, पुरंदरगड, लोहगड, विसापूर हे किल्ले आहेत. याशिवाय 8व्या शतकातील ऐतिहासिक पाताळेश्वर लेणी सुद्धा याच पुण्यात आहे. तर हुतात्मा राजगुरूंचं जन्मगाव राजगुरुनगर सुद्धा पुण्यातच आहे. पुण्याच्या भोसरी ह्या ठिकाणी राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था आहे, ज्याला NARI असं सुद्धा म्हणतात. तर खडकी ह्या ठिकाणी राष्ट्रीय स्फोटके प्रयोगशाळा आहे. भारतीय अन्वेषण मंडळ आणि इंडियन ड्रग रिसर्च लायब्ररी सुद्धा पुण्यातच आहे. राजा केळकर वस्तू संग्रहालय सुद्धा आहे. आणि 31 मार्च 2015 पासून PMRDA म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सुद्धा पुण्यामध्ये आहे.